विविध ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स कंपन्या, प्लॅटफॉर्म आणि त्यांच्याद्वारे आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या सेवा सुविधा यांच्यामधला दुवा म्हणजे गिग वर्कर. हे जे गिग वर्कर असतात ते आपल्यापैकी बहुसंख्य लोकांच्या सर्वसामान्य दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेले आहेत. आणि या लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा, त्यांच्या भल्याचा मुद्दा हा वारंवार चर्चेत आणि काही अंशी वादात सुद्धा राहिला होता. नुकतंच महाराष्ट्र शासनाने या लोकांकरता किंवा या लोकांच्या भल्याकरता एक नियमावली आपल्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे. आता या नियमावलीला, या अधिनियमाला करण्याची गरज का भासली? त्या संदर्भात त्यांचं एक स्वतंत्र निवेदन, उद्देश आणि कारणे याच्या अनुषंगाने देण्यात आलेलं आहे. तर आपण या सगळ्या प्रकरणाची म्हणजे या उद्देशाची, कारणाची आणि त्या अनुषंगाने नवीन बनवण्यात आलेले नियम आणि त्यातील महत्त्वाच्या तरतुदी याची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊया. आता याची उद्देश आणि कारण काय म्हणतात? 2022च्या नीती आयोगाच्या अहवालानुसार 2020-21 मध्ये भारतातील गिग कामगारांची संख्या 77 लाख इतकी होती, जी 2029-30 पर्यंत 2.35 कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. असे असूनही जानेवारी 2026 पर्यंत केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवर देशभरात फक्त 10.5 लाख इतकी गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांची नोंदणी झालेली आहे. तथापि गिग कामगारांच्या समूहाच्या प्रत्यक्षात असलेल्या संख्येच्या तुलनेत हे आकडे आश्चर्यकारकपणे कमी आहेत. अलीकडच्या वर्षात डिलिव्हरी पार्टनर आणि राईड हेलिंग ड्रायव्हर्ससह महाराष्ट्रातील गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी वाजवी वेतन, सामाजिक सुरक्षा, शोषणकारी पद्धतीपासून संरक्षणाची मागणी करत अनेकदा संप आणि निदर्शनं केली आहेत. या आंदोलन आणि निदर्शनादरम्यान असुरक्षित कामाची परिस्थिती, सामाजिक सुरक्षेचा अभाव, अल्गोरिदमिक शोषण आणि प्लॅटफॉर्मद्वारे मनमानी दंड यासारख्या समस्या प्रखरतेने पुढे आल्या. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 सह विद्यमान कामगार कायदे नियमनाची राष्ट्रीय चौकट गिग कामगारांना प्रदान करतात. परंतु त्याची राज्यस्तरीय अंमलबजावणी, वेतन संरक्षण, अल्गोरिदमिक पारदर्शकता आणि तक्रार निवारण या बाबींना म्हणावे तितके ठळकपणे संबोधित करत नाहीत. म्हणूनच महाराष्ट्रातील गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचे संरक्षण करण्यासाठी राज्य पातळीवर कायद्याची एक व्यापक चौकट आवश्यक आहे, म्हणून हे बनवण्यात आलेलं आहे. या अधिनियमाला महाराष्ट्र गिग आणि प्लॅटफॉर्म ऑनलाईन कामगार हक्क आणि संरक्षण अधिनियम 2026 असं म्हणण्यात यावं. आता गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे काय? तर याचा अर्थ ऑनलाईन प्लॅटफॉर्म, संकेतस्थळ, पोर्टल आधारित कामात गुंतलेली व्यक्ती, ज्यामध्ये डिलिव्हरी पार्टनर, राईड हेलिंग ड्रायव्हर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे काम करणारे सेवा प्रदाते यांचा समावेश आहे. परंतु ते त्यापुरतं मर्यादित मात्र नाही. प्लॅटफॉर्म कंपनी याचा अर्थ डिजिटल सेवा चालवणारी कोणतीही संस्था, जी ओला, उबर, रॅपिडो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसह गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना कामं सोपवते. फेअर वेज याचा अर्थ राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी नसलेले वेतन, इंधन, देखभाल आणि पीक अवर सेवेसाठी अतिरिक्त भत्ते. सामाजिक सुरक्षा लाभ यामध्ये भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना, आरोग्य विमा, अपघात विमा, प्रसूती लाभ, अपंगत्व कव्हर आणि पाळणाघर सुविधा यांचा समावेश आहे. अल्गोरिदमिक पारदर्शकता याचा अर्थ प्लॅटफॉर्मद्वारे कार्य नियुक्त करण्याकरता, प्रोत्साहनांची गणना करण्याकरता आणि दंड आकारण्याकरता वापरल्या जाणाऱ्या निकषांचे प्रकटीकरण. ई श्रम नोंदणी याचा अर्थ राष्ट्रीय डेटाबेस अंतर्गत गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांची आधार लिंक्ड नोंदणी, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर लाभांची पोर्टेबिलिटी ही सुनिश्चित होते. या सगळ्या शब्दांची स्पष्ट किंवा कायदेशीर व्याख्या या नियमाने केलेली आहे. आता यातल्या महत्वाच्या तरतुदी काय आहेत, ज्या गिग वर्कर करता लाभदायक ठरतील? तर प्रत्येक नोंदणीकृत गिग आणि प्लॅटफॉर्म कामगाराला खालील हक्क प्राप्त राहतील. 1. प्रत्येक गिग आणि प्लॅटफॉर्म कामगाराला योग्य वेतन आणि वेळेवर पैसे मिळण्याचा अधिकार असेल. 2. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना राज्य सरकारने मंजूर केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट केले जाईल.
3. कोणतीही प्लॅटफॉर्म कंपनी योग्य प्रक्रिया आणि पूर्वसूचना न देता आयडी ब्लॉक करणार नाही, दंड आकारणार नाही किंवा इन्सेंटिव्ह कमी करणार नाही. 4. गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना प्लॅटफॉर्म कंपन्यांशी संघटित होण्याचा आणि सामूहिकपणे सौदा करण्याचा अधिकार असेल. 5. राज्य आणि प्लॅटफॉर्ममध्ये लाभांची पोर्टेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक गीग आणि प्लॅटफॉर्म कामगाराची ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाईल. कंपन्यांनी अल्गोरिदमिक व्यवस्थापन पद्धती उघड केल्या पाहिजेत आणि भेदभाव न करता कामाचे वाटप केले जाईल याची खात्री केली पाहिजे. सेवेदरम्यान जखमी झालेल्या कामगारांकरता कंपन्या अपघात विमा आणि आपत्कालीन मदत प्रदान करतील. जी प्लॅटफॉर्म कंपनी या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करील त्यास 5 लाख रुपये दंड, जो वारंवार गुन्ह्यासाठी 50 लाख रुपयापर्यंत वाढू शकेल, जाणून बुजून शोषण, कमाईचा गैरवापर किंवा सामाजिक सुरक्षा नाकारण्याच्या प्रकरणांमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांना कमीत कमी 2 वर्ष व जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्य दंड किंवा दोन्ही सुद्धा होऊ शकेल. हे जे आपलं आहे महाराष्ट्र गीग आणि प्लॅटफॉर्म ऑनलाईन कामगार हक्क आणि संरक्षण अधिनियम, यातल्या या काही महत्वाच्या तरतुदी आहेत. आता या तरतुदी या क्षेत्रामध्ये जे कामगार प्रत्यक्ष काम करतात, म्हणजे विविध कंपन्या, विविध त्यांचे ऍप किंवा वेबसाईट आणि प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामधला दुवा म्हणून जे सगळे लोक काम करतात, त्यांच्याकरता हे निश्चितपणे फायद्याचं आहे. फक्त याची दुसरी बाजू सुद्धा एक आपण समजून घेतली पाहिजे, जी कंपन्यांची बाजू आहे किंवा जो कंपन्यांचा आक्षेप आहे, की एकदा सरकारी नोकरीसारखं किंवा कायम नोकरीसारखा दर्जा कायमचा मिळाला किंवा एखाद्या माणसाला असलेल्या नोकरीवरनं कमी करणं किंवा त्याचा आयडी ब्लॉक करणं किंवा त्याचे इन्सेंटिव्ह कमी करणं, अशासारख्या गोष्टी करण्यावर जर अवास्तव नियंत्रण आणलं, तर त्या नियंत्रणामुळे या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या या गीग वर्करवर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. आणि त्यांचं जर नियंत्रण सुटलं तर आत्ता जेवढ्या प्रभावीपणे सेवा मिळत आहेत तेवढ्या प्रभावीपणे भविष्यकाळात सेवा मिळतीलच याची खात्री नाही. बरं, ह्या सगळ्याचा थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम सगळ्यांवरच होणार आहे. म्हणजे कंपन्या, त्यातले गीग वर्कर आणि सर्वसामान्य ग्राहक आणि नागरिक या सगळ्यांवर याचा बरा वाईट परिणाम होणार आहे. कायदा जसा प्रत्यक्षात कागदावर आहे किंवा त्याच्या शब्दांमधनं जसा प्रतीत होतो, तशी जर त्याची अंमलबजावणी झाली तर ते निश्चितपणे चांगलं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण किमान वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींकरता पैसे लागतात. आणि हे जे पैसे लागतात ते अंतिमतः जो शेवटचा ग्राहक आहे त्याच्याच खिशातनं काढले जाणार आहेत. म्हणजे हे सगळं सुविधा कंपन्यांनी द्यायच्या असं जरी म्हटलेलं असलं तरी कंपन्या आपल्या नफ्यातून एका मर्यादेपलीकडे याचं प्रायोजकत्व करणार नाहीत किंवा स्पॉन्सरशिप देणार नाहीत. मग हे सगळ्याचा भार अंतिमतः कोणावर पडणार? तो जो अंतिम ग्राहक आहे, जो शेवटचा ग्राहक आहे, त्याच्यावरच याचा भार पडेल. आणि म्हणून एखाद वेळेस भविष्यात आत्ता ज्या दराने तुम्हाला या सगळ्या सेवा सुविधा मिळत आहेत त्या दरामध्ये एखाद वेळेस वाढ होईल, महाग दराने तुम्हाला त्या सेवा स्वीकाराव्या लागतील. आणि याचा परत एक परिणाम असतो की कोणत्याही गोष्टीचा भाव वाढला, किंमत वाढली की त्याची मागणी कमी होते. म्हणजे हे तसं म्हटलं तर फार सुटसुटीत किंवा साधं सोपं नाहीये. या सगळ्याचा कुठेतरी जर सुवर्ण मध्य निघाला तरच ही जी सगळी गीग इकॉनॉमी किंवा गीग अर्थव्यवस्था आहे ती टिकेल. कोणीही जर आपल्या बाजू ताणून धरली आणि ते तुटेपर्यंत जर ताणलं तर ही जी गीग इकॉनॉमी आहे किंवा ही जी सगळी व्यवस्था आहे ती कोलमडून पडेल, एखाद दिवशी बंद पडेल. म्हणून कंपन्या, ग्राहक आणि गीग वर्कर या सगळ्यांनी आपापल्या बाजूनी जेवढं शक्य होईल तेवढं समजुतीने घेतलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, चांगल्या सेवा तुम्ही वापरल्या पाहिजेत आणि जो चांगलं काम करेल त्याच्या विरुद्ध मनमानीप्रमाणे कारवाई न करण्याचं पथ्य कंपन्यांनी पाळलं पाहिजे. हे सगळं जर झालं, सगळ्यांनी जर आपापली भूमिका योग्य प्रकारे पार पाडली तर या कायद्याचा निश्चितपणे उपयोग होईल. पण या कायद्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
पण तुर्तास आपल्यापैकी जे गिग वर्कर आहेत किंवा आपल्यापैकी ज्या लोकांच्या ओळखीचे गिग वर्कर आहेत, त्यांनी असा काहीतरी कायदा आहे, आपल्याकरता कोणीतरी काहीतरी कायदा करतंय, हे आधी जाणून घेतलं पाहिजे. त्याची माहिती मिळवली पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्हाला ई श्रम पोर्टल किंवा जिकडे कुठे नोंदणी करायची आहे, तिथे नोंदणी करून घेतली पाहिजे. कारण त्याच्यानंतरच तुम्हाला हे सगळे लाभ मिळणार आहेत. म्हणून या कायद्याचं पुढे काय होतं, सुधारणा होते, नाही होते, हे सगळं एका बाजूला राहिलं, तरी या क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं काम आता उरकून घ्यावं. म्हणजे या कायद्याच्या अनुषंगाने लाभ मिळायचं जेव्हा प्रत्यक्ष वेळ येईल, तेव्हा ते लाभ तुम्हाला मिळण्यात उशीर होणार नाही किंवा ते लाभ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात विलंब होणार नाही. म्हणून तुर्तास सगळ्या गिग वर्करनी ही नोंदणी करून घ्या. आपल्यापैकी जे गिग वर्कर असतील त्यांनी करून घ्या. आपल्यापैकी ज्यांचे ओळखीचे असे गिग वर्कर असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. जेणेकरून हे जे सगळे या कायद्याअंतर्गत आपल्याला जी व्यवस्था करायची आहे किंवा जी प्रस्तावित आहे, ती लवकरात लवकर कार्यान्वित होईल आणि गिग वर्कर ज्यांच्या भल्याकरता हे सगळं चाललेलं आहे, त्यांना त्यांच्या भल्याचे लाभ लवकरात लवकर मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.